तू सांग बया, मी कसं करू तू सांग ना. बया सांगणार मी काय करू. वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटवृक्षाला साकडे घालतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस पत्नीवर वटपौर्णिमेच्या दिवशीच आपल्या पतीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली. मुंबई येथे झालेल्या लोकल ट्रेन दुर्घटनेत जुमडा येथील विकी बाबासाहेब मुगदल यांचा दुर्दैवी अंत झाला. विकी यांच्या अपघाती निधनाने मुगदल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विकी मुगदल हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी होते. मागील 7 वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. रेल्वे विभागात कार्यरत असतानाच ते कामावरून परतत होते तेव्हा झालेल्या दुर्दैवी अपघातात विकी यांचा मृत्यू झाला. 10 जूनला सकाळी त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे. विकी यांचा वाढदिवस 2-3 दिवसाआधीच झाला होता तर त्यांच्या 4 वर्षाचा मुलाचा 17 जूनला वाढदिवस आहे. त्यासाठी विकी आणि त्यांच्या पत्नीने जय्यत तयारी केली होती. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनासाठी सासू सासऱ्यांना मुंबईत बोलवलं होतं. मुलाच्या वाढदिवसाआधीच विकी यांच्यावर काळाने घाला घातल्याने मुलगा अनाथ तर पत्नी दीपाली आधारहीन झाले आहेत. रात्री 2 वाजता विकी हे ड्युटीवरून गेले होते. काम आटोपून सकाळी ते घराकडे निघाले होते. मी घरी येतोय, काय आणायचं असं त्यांनी फोनवर विचारलं होतं. 17 तारखेला मुलाचा वाढदिवस असल्याने आम्ही त्याची पूर्ण तयारी केली होती. गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बाहेर शॉपिंगसाठी जाणार होतो परंतु त्यांच्या जाण्याने सगळंच जागच्या जागी राहिले. अशा शब्दात पत्नी दीपाली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.